तर खरंच सावित्रीताईंनी स्वतःवरती काम केलं. सांगितलेल्या गोष्टींवरती विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवून ज्या ज्या गोष्टी त्यांना सविताताईंनी सांगितलेल्या होत्या त्या सगळ्या व्यवस्थित त्यांनी फॉलो केल्या आणि त्यामुळे एवढ्या लवकर एवढ्या प्रॉब्लेम मधून त्या बाहेर पडल्या. तर आता आपण जाणार आहोत अनुजाताईंच्याकडे. अनुजाताईंचा पण खूप छान मस्त एक्सपिरियन्स आहे. तर बघूया अनुजाताई त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय प्रॉब्लेम आले आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी काय केलं. कंटिन्यू अनुजाताई. अनम्यूट अनम्यूट करत आहे. अनम्यूट करत आहे. हा, झालं. गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना नमस्कार. मी अनुजा धर्मे, मी पुण्यात राहते. मला ही लिंक मिलिंद पाटील आणि सविता पाटील यांनी दिली. आणि माझे मिस्टर 3 वर्षापूर्वी आजारी असताना त्यांनी डायरेक्ट ते न्यूट्रिशनचा पॅक पाठवला होता. आणि मग मी त्यांनी न घेता तो मी घेतला आणि तिथून माझी ह्या जर्नीला सुरुवात झाली. आणि मला शुगर आहे. मला शुगरची सकाळ संध्याकाळ गोळी होती. आणि त्याच वेळेला म्हणजे ह्याला दुसऱ्याही गोष्टी होत्या की मला डोळ्यापुढे असे काजवे चमकल्यासारखे दिसायचे, तिखट लागायचं. नंतर मला डेंचर आहे ते बसत नव्हतं आणि माझी मानसिक स्थिती खूप वाईट होती. कारण माझा भाऊ नुकताच गेलेला होता त्यावेळेला. आणि लोकांना मी दाखवत नव्हते पण आतून फार कोलमडलेले होते. अशा वेळेला हे सगळं न्यूट्रिशन, त्यानंतर सविताताईंचा आणि मिलिंद सरांचा सतत पाठिंबा, घरच्यांचा पाठिंबा, तू घे बिनधास्त घे, ह्याच्यातनं मी योगासनं शेटे सरांच्या क्लासमध्ये करायला लागले आणि माझ्या बऱ्याच गोष्टी सुधारल्या ह्यामध्ये. आणि माझा ऍव्हरेज खूप खूप कमी झालं. आणि तिसरी गोष्ट आणि महत्वाची गोष्ट म्हणजे माझा माइंडसेट खूप चेंज व्हायला लागलाय. आणि मी जर थोडीशी चिडचिड केली किंवा मी काही विचार केला तर मला माझे मिस्टर म्हणतात की शेटे सरांनी सांगितलंय ना डोकीतलं गार्बेज काढा, की त्या क्षणी मी ते गार्बेज काढून टाकते. मग ते कधी दुःखाचं असतं, कधी एखाद्यावर राग आलेला असतो, वाईट वाटलेलं असतं, कोणी खोटं बोललेलं सहन झालेलं नसतं. तर हे सगळं मी आता ह्याच्यावरती जवळजवळ 90% मी मात केलेली आहे. आणि माझा ऍव्हरेज कमी होत आहे आणि अन्न अगदी व्यवस्थित मी जेवते, सगळं व्यवस्थित पाळते. कधी कधी काही कारणांनी इकडे तिकडे होतं. मग मी लगेच सविताताईंना मेसेज करते की मला असं असं झालं, मी केलं नाही. आणि मी एक 3-4 महिन्यामध्ये नक्कीच गोळ्या बंद करून दाखवणार आहे, हे नक्कीच. नक्कीच अनुजाताई तुमच्या गोळ्या ह्या बंद होणार आहे आणि हो याच्यासाठी तुम्हाला मदत करणारी आपली शताईची फॅमिली आहे. हो नक्कीच. आता डोक्यातलं गार्बेज गेलं ना. हॅलो गेलं गेलं. हॅलो डोक्यातलं गार्बेज गेलं की मग आपण हॅलो खूप हलकं होतं आणि हो खरंच आपल्याला सुद्धा फ्रेश वाटायला लागतं हॅलो आणि खरंच हळूहळू आपलं आरोग्य सुद्धा सुधारायला लागतं आणि आरोग्य छान होतं. तर तुमचं खरंच सोमवारचं तुमचं ऐकते तेव्हा खूप छान वाटतं. जरा म्हणजे फिरलेलं डोकं पुन्हा जागेवर येतं. बोधकथा ऐकते, सरांचं चौगुले सरांचं ऐकते, खूप छान वाटतं. नंतर सगळ्यांचं मार्गदर्शन जे आहे, सगळ्यांचा जो सपोर्ट आहे तो मला खूप छान वाटतो अगदी. आणि मी काही काही वेळेला सगळ्यांना सारखं सांगते ना तर मला सगळे म्हणतात की आता तू शतायुषी परिवाराची हेच हो, अजीवन सदस्य आणि वाहून घे स्वतःला, म्हणजे तू खूप छान तब्येत होईल तुझी आणखीन. आणि मला बरोबर. खरं म्हणजे हा लाईफस्टाईलमुळे झालेला शुगर नसावी असं मला वाटतं. माझ्या काही काही गोष्टी खूप घडल्या. आई वडील लवकर गेले, भाऊ लवकर गेला आणि नंतर आणखीन माझी आता नुकतीच जाऊ गेली. या सगळ्या ह्याच्यामुळे मला थोडा त्रास झाला. आम्ही एकत्र राहतो, छान राहतो सगळे, त्यामुळे थोडस या सगळ्या गोष्टींच्या त्रासामुळे अजून गोळ्या पूर्ण बंद नाही झाल्या, होतील नक्की, कमी झाल्यात. जवळची व्यक्ती जाते ना ती हो व्यक्ती जाण्याचं दुःख तरी असतंच आपल्याला.
आणि त्या व्यक्तीसोबत घालवलेले क्षण, बोललेल्या गोष्टी त्या आठवणी सगळ्या आपल्या मनात असतात आणि ते सहजासहजी आपल्याला पुसता येत नाही. आणि नाही नाही ते पुसलं गेलं वेळेत तर पुन्हा आपण थोडस निगेटिव्हिटी मध्ये, डिप्रेशन मध्ये किंवा दोष देत बसणं, घाबरत राहणं, सतत चिंता करत राहणं, जास्त विचार हा, करणं, या सगळ्या गोष्टी होत असतात आणि त्याचा परिणाम नकळतपणे आपल्या तब्येतीवरती होत असतो आणि मग हो. हळूहळू एक 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 प्रॉब्लेम चालू होतात. नक्कीच अनुजाताई, तुमचे सगळे प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह होत, नक्की नक्की तुम्हाला सगळ्या नक्की गोळ्या लवकरात लवकर बंद होत, अशी आपण प्रार्थना करूया. ठीक आहे? नक्की नक्की तुमच्या नक्की नक्की. सगळ्यांचे आभार आहेत आणि सगळ्यांचे सगळे तर कोणाचं आज नाव घेत नाही पण सगळे सुजाताताईंपासून ते सगळे शेटे सर, सविताताई, मिलिंद सर, तुम्ही, सुमित सर, सगळ्यांचे आभार आणि पद्मजाताई, डॉक्टर सगळ्यांचे, नेहाताई, सगळ्यांचे आभार. हॅलो. नक्कीच अनुजाताई, शतायशी फॅमिलीचे सगळे मेंबर तुमच्या सोबत आहेत, हो नेहमी सतत मदत करणार आहेत आणि असंच एकमेकांना मदत करत, एकमेकांचं आरोग्य चांगलं ठेवत सगळ्यांनीच आपलं आयुष्य खूप सुंदर, खूप मस्त जगायचं आहे. हो, धन्यवाद नक्की. अनुजाताई. तर आज आपल्या शतायशी फॅमिलीतल्या एक यंगेस्ट व्यक्ती जी आहे, ती व्यक्ती, तिचा आज वाढदिवस आहे. तर आज वाढदिवस आहे पद्मजा परमासताईंचा आणि सगळ्यांनी काल त्यांना काल होता हार्दिक हार्दिक शुभेच्छा द्यायच्या काल आहेत. होता काल काल होता, ओके. 75 पद्मजा वर्षाचे काल काल होता होता, हो पण हो काल मॉर्निंग प्ले स्टेशन बंद होतं. तर आज आपण विश करूया. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे पद्मजा मावशी. तुम्हाला